अमेरिका इराण युद्धाचा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसतोय। इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची व्यावसायिकांना भीती आहे। हॉटेलमधील जेवण 30% महागण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकारने हॉटेल व्यावसायिकांना सबसिडी द्यावी, नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशनकडून ही मागणी करण्यात आली आहे। आणि या संदर्भात नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी संवाद साधलाय। बघूया। इस्रायल अमेरिका विरुद्ध जे इराण हे युद्ध मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। प्रामुख्याने इंधन पुरवठा ही विस्कळीत जे होण्याची भीती व्यक्त होत आहे आणि त्यामुळे महागाई वाढेल असाही अंदाज व्यक्त केला जातो। या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत जे हॉटेल व्यावसायिक आहेत, खरं तर हॉटेलची महागाई प्रामुख्याने वाढतील 10 ते 20% अशा पद्धतीचं भीती व्यक्त होत आहे। नेमकं काय कारण आहे? नाही, आता आजच 7 तारखेपासून कमर्शियल जे सिलेंडर आहे त्याच्यावर निर्बंध आणले आणि कमर्शियल सिलेंडरच्या सुद्धा किमती जवळजवळ 10% सरकारने वाढवल्या आहे। तर त्याचा परिणाम 100% हॉटेलच्या फूड इंडस्ट्रीजवर होणार, फूडच्या किमती वाढणार आणि इतर इंधन जे किमती वाढू राहिल्या त्याचा ट्रान्सपोर्ट सिस्टीमशी निगडीत असतो। कारण हॉटेलला येणारा जो काही माल असतो तो इतर काही राज्यातून असतो किंवा आपल्या बाहेरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून असतो, त्याच्या किमती वाढणार। त्याच्या किमती वाढल्या म्हणजे ऑटोमॅटिक फूडच्या किमती हॉटेल व्यवसाय साधारणपणे किती किमती वाढतील, किती टक्केपर्यंत वाढतील का? साधारण 20 ते 30% त्याचा परिणाम होईल। 30% हॉटेलमधलं जेवण हे वाढेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि हे महागाई कमी करण्यासाठी काही तांत्रिक मुद्दे आहेत, त्या तांत्रिक मुद्द्यावरती सरकारने काम करावं अशा पद्धतीची मागणी जे हॉटेल व्यवसाय करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।